भूमिकेवर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की ओबीसी समाजावर कुठल्याही प्रकारचा अन्याय आम्ही होऊ देणार नाही आणि सरकार मराठा आरक्षणासाठी सकारात्मक असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं। पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमधली दृश्य विखे पाटलांकडून संपूर्ण माहिती जी आहे ती जरांगे पाटील यांना दिली जाते। काल शिष्टमंडळानं जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती, मात्र त्या बैठकीमध्ये कुठल्याही प्रकारचा तोडगा निघू शकला नाही। पुढे 21 लोक नेमले होते ना, त्यांना एवढे पैसे दिले, आता ते निष्काळजी झाले, पण मग टाइम सुरू असं करून टाकले नाही। हे चांगलं केलं। याच्या सरकारला सूचना काढायला लावा। काय कुठले असं करतात की प्रमाणपत्र तातडीनं देण्यात यावेत नोंदीची, हां, आणि ज्यांनी प्रमाणपत्र आधी काढले त्यांचे व्हॅलिडिटी द्या। ह्या राज्य सरकारच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक ऑफिसला सूचना जाणं गरजेचं आहे, तरच अधिकारी घेतील। हा नाही मी सांगायलो तुम्हाला, म्हणजे हे तुम्हीच करू शकतात आणि मी तुमच्यावरच सोपणार। मी हे निघाल्याशिवाय मी थांबणार नाही। तुम्ही घरचे आहेत म्हणून सांगतो, मी तुम्हालाच सांगतो। बाकीचं जरी मीडियासमोर असलं तरी पण 58 लाख म्हणजे हे मला दिलं, पण हे अधिकाऱ्यांना चालणार नाही। थोडं ऐका माझं, आता मी पुरं वाचलं आणि तुम्हाला कारण सांगायला करू शकतात तुम्हीच। 2 लाख नोंदी निघाल्या, प्रमाणपत्र द्या। हां, तेच अप्रोलच घेऊन आले, पण हे माझ्यासाठी झालं। पण आता लढाई कुठं आहे की समाजाच्या हिताची, तुमच्या माध्यमातून होईल त्रास होण्याचा, तुम्हाला होईना आम्हाला होईन, होऊ द्या। पण मला म्हणतोय, मी तुम्हाला म्हणतोय, मी आडवं बोलायलो का मी वेगळं आंदोलन हाताळतो। मी पहिल्यांदा असं बोलतोय साहेब, मी खोटं नाही बोलत विखे पाटील साहेब, पहिल्यांदा बोलतो मी लेखन करे समाजाचा। माझं फक्त म्हणणं आहे 58 लाख नोंदीच्या सूचना प्रशासन स्तरावर काढा लगेच। सूचना त्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे प्रमाणपत्र द्या, ही सूचना। त्याच्यातच सूचना ऍड करायची दुसरी, ज्यांचे कोणते प्रमाणपत्र नंबर 2 त्याच्यातच ऍड करायचे। ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले यांना व्हॅलिडिटी द्या, न दिल्यास तुमच्यावरती कठोर कारवाई करून तुम्हाला बडतर्फ करण्यात येणार आहे। न केल्यास म्हणजे ते टाळाटाळ करणार नाही, ही सूचना मला लगेच पाहिजे, लगेच। मी ड्राफ्टवर थांबणार नाही, तुम्ही येत म्हणून इतकं मग असं म्हणलं असतं येऊ नका साहेब। विखे पाटील साहेब माझी भावना, मी म्हणलं असतं येऊ नका। मी आतापर्यंत मंत्र्याला म्हणलेलो तुम्हाला यायचं असं तर तुम्ही JR घेऊन या किंवा काय असं घेऊन या, ड्राफ्ट नको। मी पहिल्यांदा तुम्हाला म्हणतो ड्राफ्टवर सुद्धा मी ऐकायला तयार, ऐकूनच घ्या। आता हे करा, कोणतं याचं लगेच काढायचं सांगा अधिकाऱ्यांना की ज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या, त्याला डॅश मारा, तिथं लिहा की ज्याचे कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या। कारण हे निघलेले 5-6 महिने झाले, ही विषय संपला। आता राहिला हैदराबाद गॅझेटचा विषय, याच्या पण सूचनाच पाहिजेत प्रशासनाने, सरकार स्तरावर लगेच सूचनाच पाहिजेत। सरकारचं पत्र पाहिजे सूचनेचं। ही ड्राफ्ट झाला माझ्यासाठी, जोपर्यंत सरकारच्या सूचना आधी जात नाही। विखे पाटील साहेब तुम्ही रोज तेच करता, तुम्ही उकळून त्याला राजकारण आणि अधिकारी सूचना जात नाही, अधिकारी भेट नाही। ड्राफ्ट जर आम्ही दाखल गेलो, आम्ही म्हणतो म्हणजे ऐकून, आता ऐका ना, तुमच्या लक्षात येईल आणि मग नंतर तुमचं पुढं ऐकून घेतो मी। आम्ही जर हे ड्राफ्ट लोकांना दिला, अधिकाऱ्यांना म्हणतो सॉरी, तर लोक काय करणार, मी काय करणार, ही बघ ड्राफ्ट चल कर, नाही करत। का कारण सांगतोय मी, कमून एवढं रिशीला पेटलो। तुम्ही JR काढला मुंबईत, तुम्ही JR काढला, सरकार डायरेक्ट म्हणलं SOP नाही, नंतर सॉरी अधिकारी नंतर काय म्हणले आम्हाला आदेश नाही। तुम्ही याच्या सूचना द्या, याच्या पण ही सेपरेट सूचना, ह्या पण सेपरेट सूचना द्या अधिकाऱ्यांना, मग आम्हाला म्हणता येईल।